बाटली द्यावं बाटली. हे मी घेऊन येतो घरी. शुक्रिया शुक्रिया भैया जी। चलिए बॉलर कौन है? हम करते हैं आपका तहे दिल से फिर से एक बार स्वागत। मैं आनंद लुंडे मैट फ्रॉम वालचंद नगर आप सभी का करता हूँ फिर से एक दिल से इस्तेमाल इस मैच में। चलिए एक बेहतर मुकाबला होने वाला है यहाँ पर। टीम गलानवाड़ी बनाम टीम जेत पर इंदापुर तालुके की तो सबसे बेहतर ये टीमें है। एक बारामती की करीब की एक शेटफल और इंदापुर के करीब के एक गलानवाड़ी तालुके की भीतर की नजदीक में होगी बॉर्डर की ये सीमा है तो उस तालुके की दो बेहतर ये टीमें इंदापुर बनाम गलानवाड़ी सबसे खतरनाक ये टीम है। बॉलर फिल्डर बॉलर आहे काय त्यांचं फिल्डर कमी त्यांना बॉलर नेमकं आहे. बॉलरचं नाव काय? विचारा विचारा की. त्यांना खेळाडू पाठवायला बोलवा ना. खेळाडू पाठवायला बोलवा. चलिए बेहतर मुकाबला यहाँ पर शुरू होने जा रहा है। टीम गलानवाड़ी बनाम टीम शेटफल एक बारामती नजदीक की टीम है। शेटफल इंदापुर तालुके में आती है और दूसरी तरफ है इंदापुर के नजदीक की गलानवाड़ी। गेंदबाज आए शशि और उनका सामना करेंगे भाई का सबसे बेहतर है खिलाड़ी चलिए मुकाबले को शुरुआत हो गई। पहली गेंद शशि की प्रसाद गलांडे के लिए। ओ क्या खेलना चाहते थे यहाँ पर प्रसाद गलांडे वो घुटना टेक वाला शॉट खेलना चाहते थे लेकिन नो यहाँ पर 22 के रूप में चौका आता हुआ नजर मिलता है। इस चौके के साथ में आया है चौका। इस चौके के साथ में हुई है शुरुआत। खाता तो बहुत अच्छी तरीके से खोला है लेकिन अब आगाज से नहीं अंजाम से पहचाना जाते हैं। आप आगाज से नहीं अंजाम से पहचाने जाते हैं। शायद ये मिस होता तो स्टंप भी उड़ सकता था यहाँ पर। शशि की अगली गेंद प्रसाद के लिए मन बनाकर शॉट खेलते हैं। अगली गेंद शशि की। एक और मर्तबा हल्के हाथों से खेला जाते थे बिंदी गेंद। अगली गेंद मिड विकेट की दिशा में खेला है। खिलाड़ी आ रहे हैं लेकिन नहीं रोक पाएंगे। गेंद गई है सीधा सीमा रेखा पार। पूरे के पूरे रन मिलेंगे 4। धन्यवाद। पुढचा चेंडू शशीचा प्रसादसाठी। पुन्हा एकदा सज्ज आहे तो प्रसाद गलांडे। ओहो या वेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू पंचांकडे दाद मागितली होती। पंच जितेंद्र सर कळवत आहेत नाही हा फेर चेंडू आहे। उत्कृष्टरित्या हा चेंडू टाकला उत्कृष्टरित्या हा चेंडू टाकला गेलाय। निर्धाव चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये। पुढचा चेंडू शशीचा प्रसादसाठी। ओहो यावेळेस अफलातून स्ट्रोक गोलंदाजाच्या मस्तकावर देणारा फटका सीमारेषेला आग लावत जायला शानदार षटकार साधावा। त्या साधावीने मात्र धावफलक जाईल पुढे आपण पाहू शकतो धावफलकावरती
हा बॉल नवीन टाका. नवीन घ्या, नवीन घ्या. आपण पाहू शकतो धावफलकावरती 14 धावा लागल्या गेल्यात आतापर्यंत. आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार मात्र प्रसाद गलांडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. प्रसाद जसा येतोय तसा बरसतोय. प्रसादने मात्र त्याचं काम खाली. काम करण्याचा त्याचा पूर्ण जो मानस आहे, म्हणजे ज्या खेळीसाठी प्रसाद गलांडे ओळखला जातो ना, ती खेळी मात्र प्रसाद गलांडे या ठिकाणी करतोय. खर तर इंदापूरच्या नजीकच्या गलांडवाडी गावातील हा खेळाडू आज मात्र आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शशीचा प्रसाद गलांडेसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो प्रसाद. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळ आहे आणि चेंडू जाईल सरळ सीमा रेखा पार. येतोय दमदार चौकार. धावा मिळतील 4. धन्यवाद भैया. आपण पाहतो या ठिकाणी भैया देखील गाणं वाजवत "देखो दिल बोले दीवाना होले होले". प्रसाद मात्र म्हणतोय मी चेंडू बघितल्यानंतरच बॅट माझी म्हणते होले होले. रना सांगा, रना सांगा की. रना सांगा ना. तिकडून 18. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आपण पाहतो. एका बाजूला प्रसाद तर एका बाजूला स्वप्नील जामून. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. मार कर दे भाई. सामना फास्ट घ्या माझ्याकडे. नाही ठेवलं त्यांना पाहिजे. दुसरं सांग. आज 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 ना. पाण्याकडेच येते थांबा. गोलंदाजाचं नाव हॅलो. नाही नाही काम आहे 5 मिनिटं फोन करतो. गोलंदाजी मार्कवरती अवी आपण पाहू शकतो. एक एक तेज तरार मारा करणारा हा गोलंदाज. वाह! नाटेक स्वप्नील जामूनचा ब्लास्ट सीमारेषेला आग लावत जायला शानदार षटकार 6 धावा. काय फटका खेळलाय. डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेक ओव्हर सिक्सर देख. काय शॉट खेळलाय स्वप्नील जामून. अरे रोजचा बॉल देतात 2 ओव्हर झाल्या. बॉलला गेला तिथे घेत नाही ती बॉल. त्याच्या समोर फोडा लागतो. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आज डान्सिंग अंपायर किरण सर या ठिकाणी लाभले गेलेत. ज्या शैलीसाठी किरण सर प्रसिद्ध आहेत, ती शैली किरण सरांनी या ठिकाणी साकारावी अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. किरण सर, ज्या शैलीसाठी आपण प्रसिद्ध आहात, ती शैली मात्र या ठिकाणी साकारायची अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. डान्सिंग अंपायर किरण सर आहेत आणि ती शैली ते लवकरच प्राप्त करतील. इथून पुढे आपणा सर्वांचं ते मनोरंजन करतील. एक चांगल्या शैलीत ते त्यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीत मात्र ते आपणाला इथं सर्व कॉल्स कळवतील. चला सामन्याला सुरुवात होते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अवी. पुढचा चेंडू स्वप्नील जामूनसाठी. ओहो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू खाली राहिला आणि बाहेर गेलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अवी एक तेज तरार मारा करणारा गोलंदाज. शेटपळ संघाकडून एक उत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा शस्त्र मात्र अवीकडे पाहिलं जातं. एक अवी उत्कृष्ट गोलंदाज आहे. अवीचा पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न. यावेळेस मात्र शरीरावरती येऊन चेंडू आदळलाय. डायरेक्ट हिटची संधी मात्र त्यावेळेस संधी गमावली आहे ती शेटफळच्या संघाने. कॉल चुकला होता. कॉल पाहिजे आणि अशातच जर विकेट गेली असती तर मोठा धक्का लागला असता गलांडवाडी संघाला प्रसादच्या स्वरूपात. थ्रो चुकीचा झाला का? थ्रो जर तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात दिला असता तर वेगळं काहीतरी चित्र बघायला मिळालं असतं. प्रसाद मात्र डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळाला असता.
पुढचा चेंडू अवीचा स्वप्नीलसाठी. यावेळेस देखील चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन सीमारेषेला आग लावत शानदार षटकार साधावा. धन्यवाद भैया. पुढचा चेंडू अवीचा स्वप्नीलसाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो स्वप्नील. 2 षटकार या षटकात पाहायला मिळालेत. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका फसलाय. टिपला झेल. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. मोठा झटका. धन्यवाद. नवीन बॅटर मात्र आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन उर्फ बाळा गलांडे संघाचा संघनायक, संघाचा सरसेनानी मात्र फलंदाजीसाठी आला गेलाय. इथून पुढे मात्र जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती असेल. स्वतःच्या खांद्यावरती सामना घेऊन लढावं लागेल. पहिला चेंडू स्विच हिट नाही. हेलो, इसी के साथ ही इस ओवर की समाप्ति. भैया 34. 34 धावा आपण पाहू शकतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागल्यात. याचाच अर्थ 17च्या सरासरीनं धावा बनवण्याचा जो मानस आहे तो मानस मात्र पूर्णपणे पाहायला मिळतोय. सामना चालू आहे. और मैच जल्द से जल्द चालू करें. मैं ज्यावेळेस सांगेल तेव्हा चालतो. अब मेरे दोस्तों की फरमाइश पर एक शेर सुनाता हूँ. मैच तो बहुत ही जबरदस्त और रोमांचक चल रहा है, लेकिन शेर दोस्तों की खातिर. जान मैं तो सिर्फ तेरा था. जान मैं तो सिर्फ तेरा था. तेरा दुख भी मेरा था. तेरा सुख भी मेरा था. जान मैं तो सिर्फ तेरा था. तेरा दुख भी मेरा था. तेरा सुख भी मेरा था. मैं तो तेरे लिए सब कुछ करता था. मैं तो सब कुछ तेरे लिए करता था. फिर भी तेरी दुनिया में मैं बेगाना था. गणेश और इसी के साथ ये मैच का अगला बॉल और बॉलर का नाम ये देखो अभी अभी लिखी हुई. और अगला बॉल. इस बॉल पर मिले 2 रन. हे बनायचं बॉलर का काय इसने दिया था क्या यार मैंने लिखा है. हेलो 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 माइक चेक. हेलो हेलो बोला ना तुम्ही बोला ना दादा हेलो हेलो. हाँ, अभी स्कोर पहुंचा है. बहुत ही अच्छा शॉट और ये गई 4 रन के लिए बॉल सीमा रेखा के बाहर. अंपायर का इशारा 4 रन. इस ओवर में अब तक 12 रन आ चुके हैं. 3 बॉल पर 12 रन. सुंदर असा स्ट्रोक प्रसाद गलांडेच्या बॅट मधून आपण देखील बघायचं पाहिला. स्विच हिटचा तो षटकार काय फटका होता. आपला तो स्ट्रोक मात्र प्रसाद गलांडेच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील एक सुंदर चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे.
खरं तर एक रक्षक येत आहेत, सूचना करतायत संदीपला गोलंदाजीसाठी, मात्र प्रसाद थांबायचं नाव घेत नाहीये. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 47 47 47 धावा धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतो. एका बाजूला प्रवीण उर्फ बाळा गलांडे, तर दुसऱ्या बाजूला प्रसाद गलांडे. पुढचा चेंडू बाळासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची बाहेरची कड. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 48 धावा धावफलकावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती. का राहिलाय? एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. वा, प्रसाद गप्पेचा हेलिकॉप्टर, आणि हेलिकॉप्टर लँड केलंय अगदी समोर पार्किंग लॉट मध्ये. चोपन्न रना 54 रना झाल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नमः शिवाय शिव शंभो महादेव. प्रसाद गलांडे मात्र वैयक्तिक 33 धावांची खेळी साकारताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल तर संघाचा संघनायक बाळा गलांडे. गोलंदाजी मार्कवरती शशी. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती शशी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे बाळा गलांडे बरसेल का, बाळाची बॅट तळपेल का, बघणं गरजेचं आहे. हो, यावेळेस पायावरती चेंडू टाकला होता, दिशा दिली आहे चेंडूला, आणि चेंडू जाईल वेगात डीप फाईन सीमा रेखा पार. येतोय दमदार चौकार. धन्यवाद डीजे. तर मागच्या मॅचला बाळा आणि ते 25 यावेळेस थोडासा दबाव दिसतोय गोलंदाजावरती. आउटसाइड द ऑफ स्टम्प्स निर्धाक वाईटचा हा चेंडू पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये अवांतर धाव आली गेली आहे. खरं तर मागच्या सामन्यात बाळा गलांडे अक्षरशः संत गतीने फलंदाजी करत होता, तर यावेळेस मात्र त्याची बॅट तळपताना दिसते. आक्रमणाची भाषा मात्र बाळाच्या बॅट मधून बोलताना पाहायला मिळते. बाळाची बॅट बोलतीये. पुढचा चेंडू शशीचा. फुल टॉस मिड विकेटला पाठवलाय, आणि मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जाईल सीमा रेखा पार. येतोय दमदार षटकार, साधावा. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. खरं तर बाळासाठी एवढंच म्हणेल, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अशी अजूनही भिंत नाही. आणि आणखीन एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूवरती येईपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 66 धावा धावफलकावरती. 66 रन. बहुत ही अच्छा स्कोर कार्ड. एक विकेट के नुकसान पर 66 रन. बहुत ही दोनों बल्लेबाजों के बीच अच्छा तालमेल. अगला बॉल शशि, फिर एक बार उठाकर खेल दिया, ऑफ साइड में बॉल गई सीमा रेखा के पार. 4 रन. स्कोर पहुंचा 70. एक विकेट के नुकसान पर 70. अगला बॉल शशि का.
उसके सामने बल्लेबाज डटे हुए, फिर एक बार हवा में खेल के बहुत ही ऊपर गई बॉल और ये गई सीमा रेखा के पार, 6 रन, बहुत ही लंबा छक्का। तिहत्तर रन, 1 विकेट के नुकसान पर। ये बॉल शशि की, फिर एक बार सामने बल्लेबाज डटे हुए, अगली बॉल, फिर एक बार पकड़ने के बाद हवा में हल्की सी ऑफ स्विंग के बाहर निकली, खेल दिया ऑफ साइड पर, 1 ही रन मिलेगा और 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा। इसी के साथ ये ओवर समाप्त। नाही सर 44 14 बॉल 75 रन झाले होते. 14 बॉल पर प्रसाद ने 44 रन बना लिए। 14 बॉल और 44 रन। प्रसाद बहुत ही जबरदस्त बल्लेबाज। इतनी जबरदस्त बल्लेबाजी हमने इस टूर्नामेंट में पहली बार देखी है। 44 रन, 50 रन से सिर्फ 6 रन दूर 87 स्कोर पहुंचाए 77. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो अजितच्या हातात चेंडू दिलाय. नावाचा शेवट जर बघितलं ना तर जीत त्याच्या नावात आहे, मात्र समोर प्रसाद गलांडे. प्रसादला रोखेल का अजित बघणं गरजेचं आहे. यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप्स थोडासा चेंडू होता, त्या ठिकाणी प्रसादने खेळलाय सरळ. एक सिंगल पाहायला मिळते. स्टंपच्या बाहेर चेंडूची लाईन होती, त्याच्यावरती फटका खेळण्याचा मानस होता, मात्र एक सिंगल मात्र घेऊन स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईकला येईल तो बाळा गलांडे. त्याची देखील बॅट तळपायला सुरुवात झाली, त्याची देखील बॅट तळपतीये. सुरुवातला असेल स्ट्राईकला असेल तो बाळा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पंचांच्या उजवीकडून मारा करण्यासाठी अजितचा पुढचा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट टॅप करत फटका खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 79 धावा धावफलकावरती. वैयक्तिक 45 धावांची खेळी साकारताना प्रसाद गलांडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. षटकाराने अर्धशतक पूर्ण करणार का बघणं गरजेचं. ओ यावेळेस हलक्या लोअर फुल टॉस दिशा दिली, दुसऱ्या धावेसाठी घरट सोडलं आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. त्या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 81 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू अर्धशतक झळकवणार का प्रसाद गलांडे. मोठा फटका खेळणार का, बॅट तळपणार का. ओहो यावेळेस देखील निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू. प्रसादला मोठा फटका खेळायचा होता, मात्र निर्धाव चेंडू. खर तर अजित चतुर चालाक पद्धतीने गोलंदाजी करतोय. अजितला माहित आहे प्रसाद शफल होतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर येतोय. जेवढा बाहेर येईल तेवढा बाहेर टाकण्याचा चेंडू अजितचा प्रयत्न आहे आणि हार्ड लेन टाकण्याचा अजितचा प्रयत्न आहे. पुढचा चेंडू अजितचा प्रसादसाठी. वा प्रसाद गलांडेचा ब्लास्ट. डीप फाईन सीमारेषेला आग लावत चेंडू सीमा पार येतोय. शानदार षटकार आणि अर्धशतक देखील पूर्ण होत आहे प्रसाद गलांडेचं. प्रसाद आपण सलामी द्यायची आहे. बॅटवर करून आपण सर्व प्रेक्षकांना सलामी द्यायची आहे. प्रसाद अभिनंदन प्रसाद, आपण अर्ज पूर्ण केलंय. शेवटचा चेंडू प्रसाद साठी. या चेंडूवरती काय होणार. यावेळेस देखील फटका सुरेख आहे, पण रिटर्न मध्ये चेंडू जाईल सीमा पार. चौकार. धावा मिळतील 4. चला 91 रन बना चुके हैं गलांडवाडी की टीम. 92 धावेची गरज असेल गलांडवाडी संघाने. 30 चेंडूत 91 धावा धावफलकावरती लावल्यात. एक आक्रमक खेळी आपण पाहतोय प्रसाद गलांडेची. काय खेळी, जबरदस्त सुरुवात जामुनने करून दिली. नंतर प्रसाद आणि बाळाने डाव सांभाळला, स्वतःच्या खांद्यावरती घेऊन ते दोघं लढले आणि 91 धावाची खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारली. विजयासाठी 92 धावेची गरज आहे. त्यानंतर होणारा सामना
बर्नेवाडी वर्सेस तरंगवाडी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कर्णधारांनी टॉस करण्यासाठी कॉमेंट बॉक्स जोडायचंय. बर्नेवाडी वर्सेस तरंगवाडी दोन्ही संघाने तयार आहे. यानंतर होणारा सामना जल्द मैच चालू करें, मॅच चालू होणार बघा. जल्द से जल्द मैच चालू करें क्योंकि अभी बहुत सारी मैचेस होनी बाकी है. अपने बल्लेबाज जल्द भेजे, अपने बल्लेबाज जल्द भेजे. ते बाहेर खेळले पोरं. ते बाहेर खेळले हे द्या त्यांना ते घ्या. नाही आता आहे तिथे घ्या किती घ्या. तिथं ते घ्या तुम्हाला घ्यायची तर. बापू बापू काय कर सूरज साडे यानंतर होणारा सामना बर्नेवाडी वर्सेस तरंगवाडी खास होते सर्वांनी मुक्ताई टेक्सटाईलचे सर्व तुमचे बंधू बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते हातात होते बर्नेवाडी वर्सेस तरंगवाडी. चालू सामना वर्सेस बलंडवाडी. करा एक जण बॉलर एक जण आहे की बापू गायकवाड, हरणी कलेक्शन, सुरत सिल्क साडी डेपो यांची एक फरमाईश आहे की एक गाणं ग्राउंड वरती लावण्यात यावं. विश्वास हवी. हा बोल की बॉलर कोण आहे बॉलर. हो आता मला सांगितलं टमाटर भात मॅच चालू होती. ओके सर, मॅच चालू करे. ए बॉलर ने बॉलरचं नाव काय? शिवराज गोलंदाजी शिवराज. मार्कवरती सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन गलंडवाडी एक्सप्रेस शिवराज शिंदे. पहिला चेंडू विश्वाससाठी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस काय झालंय धावचित मात्र होताना पाहायला मिळतोय. फेकी देखील सुरेख होती. अवीला मात्र परतावं लागतंय सिल्वर डक वरती. अवी देखील धावचित होतोय. विश्वास कुंभार चूक झालीये वाटतंय का स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा लागेल. कारण 30 चेंडू 92 धावांची गरज आहे. अवघड तितकं सोपं असं आव्हान आहे. अंथुरण्याचं भरणेवाडीचं हे मैदान आहे. भगवानराव भरणे प्रतिष्ठान ह्या टुर्नामेंट आहेत. मात्र इथं जो खेळेल, जो जिद्दीने खेळेल तो जिंकला जाणार आहे.
बॅट्समनचं नाव विचार. यावेळेस न्यू बॅटर अजित मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर अवी मात्र नाराज असेल, कारण धाव होती का नव्हती ह्यात विश्वास आणि अविलास माहीत. मात्र ती चेंडू आणि 92 धावांचं लक्ष आहे. लक्ष मोठं आहे, मात्र ते सोपं करायला सुद्धा जमलं पाहिजे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आतापर्यंत कोण हारले माहित आहे ना, जो लढला नाही ना तोच हारलाय. क्रिकेट हा शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा खेळ आहे. क्रिकेटमध्ये कोणच सांगू शकत नाही हा जिंकेल तो जिंकेल. क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा खेळ आहे. त्यामुळे जो लढत राहील ना तोच खेळाडू या ठिकाणी जिंकेल, तोच संघ या ठिकाणी जिंकेल. शिवराजचा पुढचा चेंडू अजितसाठी. यावेळेस बॅटची कडा मिळाला, विकेट किपर अमितचा सारा टिपला झेल. अजित बॅक टू द पवेलियन. यावेळी आणखीन एक धक्का लागतोय तो शेटपळच्या संघाला. अजितच्या स्वरूपात गोलंदाजी करतोय शिवराज शिंदे. मात्र बॅकफुट वरती ढकलण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न पहिल्या 2 चेंडूत यशस्वी झालाय. विश्वास मात्र थोडासा कमी विश्वासाने खेळताना पाहायला मिळाला आहे आज. हो, त्याचा एक टी-शर्ट द्यावा. हा, खाली. थोडीशी खराब सुरुवात. पहिल्या चेंडूवरती धावचीची विकेट अवीची ती कितपत महागात पडेल हे सांगू शकत नाही, कारण एक लेफ्ट हँडेड फलंदाज काही करू शकतो हे आपल्याला माहित आहे. लेफ्टी म्हटलं की थोडस ऍडव्हान्टेज राहतं. मात्र या ठिकाणी चूक झालेली आहे, मात्र ती चूक दुरुस्त करता येईल का? बॅट्समनचं नाव सुमित. न्यू बॅटर संदीप. न्यू बॅटर संदीप. शिवराजचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो संदीप. डान्सिंग डाउन द विकेट. सुरेख चेंडू, अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. रफ्तार के साथ में किया गिरफ्तार. अतिशय वेगवान आगीचे गोळी वगताना पाहायला मिळतोय तो शिवराज मैदानाच्या आतमध्ये. खर तर पहिल्याच चेंडूत मात्र मैदानात शांतता पसरवली ते शिवराज शिंदेने. पुढचा चेंडू शिवराजचा. हो, यावेळेस देखील काय चेंडू टाकलाय. अतिशय उसळी होती चेंडूला. उसळी घेणारा चेंडू थेट शरीरावरती जाऊन आदळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फाईट कम फाईट ज्यादा असा खेळाडू शिवराज शिंदे. बंदुकीतून जशी गोळी निघावी तसं त्याच्या खांद्यातून आणि हातातून चेंडू जातोय. पुढचा चेंडू शिवराजचा संदीप साठी. लेक्चर चांगलं पाहिजे. ओ, यावेळेस बिमर पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. नो चेंडू पंच किरण घोषित करतायत. सर्व प्रेक्षकांसाठी सूचना आहे, उघडा डोळे, बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. पुढचा चेंडू शिवराजचा. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कडा. मात्र क्षेत्ररक्षकांपासून चेंडू थोडासा लांब. प्रयत्न देखील तितका चांगला आहे चेंडू अडवण्याचा. चेंडू अडवला गेलाय, डायरेक्ट हिट केली गेली आहे. मात्र ठिकाणी यावेळेस 2च धावेवरती समाधान मानावं लागतंय ते संदीप यांना. या 2 धावेने धावफलक जाईल पुढे. 3 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू शिवराजचा संदीप साठी. यावेळेस दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू जाईल सरळ डीप फाईन सीमा रेखा पार. येतोय दमदार चौकार. मिळतील धावा 4. या 4 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती. शुरुआत में जितना अच्छा उम्र होता
पहली बॉल पे 1 विकेट, दूसरी बॉल पे 1 विकेट, 2 डॉट बॉल, 1 नो बॉल, 5वीं बॉल पर 2 रन मिले और 6ठी बॉल पर 1 चौका लगा। 2 विकेट के नुकसान पर तिरपल ने बना लिए 7 रन। बहुत ही अच्छा ओवर साबित हुआ। 2 विकेट और सिर्फ 7 रन। शुरुआत की पावर प्ले की ये ओव्हर थी और इस ओव्हर में 7 रन 2 विकेट लेकर शिवराज। आणि वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू दिला गेलाय. पहिला चेंडू राहुलचा यावेळेस घटना टेक आणि सिक्सर नाही, चार देखाचा फटका. चेंडू जाईल सरळ डीप फाईन सीमा पार, येतोय दमदार चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. खरं तर यावेळेस विश्वास कुंभारला स्वतःवरती जबाबदारी घ्यावी लागेल. स्वतःच्या खांद्यावरती मात्र ही जबाबदारी घेऊन लढावं लागेल. एक आक्रमक खेळाडू आहे विश्वास. मात्र ती विश्वास स्वतःवरती ठेवून, नाव विश्वास आहे, त्या नावाचा उपयोग नाही. मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून जर लढला ना, अवघड तितकं वाटणार हे आव्हान एकदम सोपं बनून जाईल. तशी खेळी करणार का पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय लॉंग ऑफला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साध चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 12 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू राहुलचा संदीप साठी. यावेळेस फुल टॉस, अगदी सरळ खेळ आहे, स्ट्रेट ड्राईव्ह फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रसाद. चेंडू फील्ड करेपर्यंत एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 13 स्ट्राईकला असेल तो विश्वास कुंभार, ज्याची बॅट अजून देखील शांत आहे. एक आक्रमक खेळाडू आहे, ज्या खेळीसाठी प्रसिद्ध आहे ती खेळी मात्र या ठिकाणी साकारावी लागेल. ती खेळी साकारणार का विश्वास कुंभार, बघणं गरजेचं. ओ यावेळेस काय झालंय, वेगळा फटका खेळायचा होता, वेगळ्या शैलीत बैठक स्ट्रोक खेळायचा होता, मात्र तसा तो स्ट्रोक खेळू शकला. सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 14 धावा धावफलकावरती. खूप संत गतीने चालू असलेला हा सामना. गोलंदाजी मार्कवरती राहुलचा सामना करेल तो संदीप. यावेळेस फटका सुरेख आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला आग लावत चेंडू जाईल. ओ काय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय, अगदी सीमारेषे नजीक. क्षेत्ररक्षण जर आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय क्षेत्ररक्षण केलं, एकदम सीमारेषे नजीक चेंडू अडवलंय आणि 2 धावेवरती यावेळी समाधान मानावं लागतंय ते विश्वास कुंभारला. आपल्या 3 धावेवरती समाधान मानावं लागतंय ते षटफळ संघाला. 1 धाव वाचवण्यात यश आलंय ते गलांवाडी या संघाला. यावेळेस फटका सुरेख खेळाय कॉव कॉर्नरला, 1 बाउन्स इंटू द रोप, सीमा पार, दमदार चौकार. धावा मिळतील 4. इक्कीस रन, 2 विकेट के नुकसान पर 21 रन और ये बहुत ही खूबसूरत चौका इस ओवर का। विश्वास पूरे विश्वास के साथ ग्राउंड पर मौजूद और ये बहुत ही बेहतरीन चौका लगाया। इसके पहले जो बॉल डाली गई थी उस पर हमने बहुत ही बेहतरीन ट्रॅक आता 18 बॉल में 71. 18 बॉल 71 रन
बहुत ही जबरदस्त बैटिंग करनी पड़ेगी। 18 बॉल 71 रन। 18 चेंडू आणि 71 धावेची गरज. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती शिवराज शिंदे. स्ट्राईकला आपण पाहतोय संदीप, तर नॉन स्ट्राईकला विश्वास. 18 चेंडू 71 धावांची गरज. अवघड तितकं सोपं असं आव्हान. यावेळेस चेंडू मात्र शरीरावरती येऊन आदळतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. या ठिकाणी तुम्हाला लढावं लागेल. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. लढल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मोठे फटके खेळावे लागतील. दुःख सोसल्याशिवाय सुखाचं महत्व कळत नाही आणि हातोड्याचं गाव सोसल्याशिवाय दगड सुद्धा देव बनत नाही. इथं काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. तुम्हाला झुंज द्यावी लागणार आहे. हो, यावेळेस देखील आणखीन एक निर्धाव चेंडू बरोबर स्टिक वरून जाताना पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत. 16 चेंडू आणि 71 धावेची गरज. 1-1 येणारा निर्धाव चेंडू मात्र शेतपळ संघाचं दडपण वाढवणारा असेल आणि 1-1 येणारा चांगला फटका, 1-1 मोठा स्ट्रोक निष्ठेचा श्वास सोडणारा असेल, धावा कमी करणारा असेल, धावांचा वेग वाढवणारा असेल. मात्र जाऊयात मैदानात. शिवराजचा पुढचा चेंडू. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही पोहोचला. त्या ठिकाणी राहुल थोडासा फंबल झाला. एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 22 धावा धावफलकावरती. दो विकेट के नुकसान पर 22 रन। शिवराज ने इसके पहले जो ओवर डाला था बहुत ही बेहतरीन डाला था, उसी की वजह से रनों पर रोक लग गई और ये दूसरा ओवर अगला बॉल शिवराज का अच्छा बॉल फुलटा से बनाकर खेल दिया उस साइड में। एक ही रन मिलेगा और काफी किफायती बॉलिंग का नजारा हम यहाँ पर देख रहे हैं। स्कोर पहुंचा 23 रन। 2 विकेट के नुकसान पर 23 षटफळ। शिवराजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा संदीपसाठी. हो, यावेळेस पाऊलच्या दिशेने फटका खेळायचा होता आणि यावेळेस डायरेक्ट हिटची संधी आणि संधी मिळाली येते शिवराजला आणि धावचीत होईल तो विश्वास कुंभार. स्वतःवरती नाराज असेल, चिडलाय. शिवराजने एकदम सुरेख अतिशय डोकं लावून त्या ठिकाणी हार्ड एंड बघत त्या ठिकाणी थ्रो केला. शिवराजला कळलं की विश्वास स्वतःकडे स्ट्राईक ठेवणार आहे. त्या मात्र मध्ये बघितलं संदीपने स्ट्राईक सोडली आणि जोरदार मात्र डायरेक्ट स्टंपावरती प्रहार केला आणि धावचीत केलंय ते विश्वासला. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज शशी फलंदाजीसाठी आला गेला. एका बाजूला संदीप तर एका बाजूला शशी. शिवराजचा पुढचा चेंडू. शिवराजचा पुढचा चेंडू. यावेळेस फटका सुरेख आहे मात्र स्वप्नील जामून त्या ठिकाणी भिंत बनून उभा आहे आणि यावेळेस टिपला झेल शशी देखील बॅक टू द पवेलियन. डीजे. हॅलो. तरंगवाडी संघ सामना संपल्याबरोबर आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. तरंगवाडी संघ सामना संपल्याबरोबर क्षेत्ररक्षण सजवायचंय. तरंगवाडी संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय.
बारह बॉल में 69 रन बनानी है जीत के लिए। 12 बॉल 69 धावा। 12 चेंडू आणि 69 धावेची गरज विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रसाद गलांडे स्ट्राईकला असेल तर संदीप नॉन स्ट्राईकला देखील संदीपच. पुढचा चेंडू सबसे बड़ी दीवार जो है जीत और हार के बीच वो है शिवराज। शिवराज ने कमर तोड़ दी शेटपल की। यावेळी उचलून मारलेला सुंदर स्ट्रोक आणि चेंडू जाईल सरळ मिड विकेट सीमा रेखा पार. येतोय शानदार षटकार साधावा. या और इसी 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 29। 3 होता विकेट के चेंडू नुकसान पर 29। अगला बॉल फिर एक बार फुल टॉस बनाकर खेल दिया बाउंड्री रेखा के पास। एक ही रन मिलेगा और 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 30 रन। 3 विकेट के नुकसान पर 30। अच्छी बॉलिंग अपनी टीम के लिए जीत दे सकती है, ये शिवराज ने साबित कर दिया। फिर एक बार खाने के बाद हल्की सी हवा में उठी, दिशा दे दी, लेकिन रन मिलेगा एक ही। 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा 31। 3 विकेट के नुकसान पर 31। बॉल कम है और रन बहुत ज्यादा है। पहाड़ जितनी बड़ी रनों का पहाड़ है। और फिर एक बार फुल टॉस बॉल को खेल दिया है सीमा रेखा के बाहर। 6 रन। बहुत ही जबरदस्त शॉट। बहुत ही जबरदस्त छक्का। फिर एक बार अगला बॉल बार उठाकर खेलने की कोशिश, लेकिन स्पीड में बिट हो गए और कोई रन लेने की गुंजाइश नहीं। इस बॉल पर कोई भी रन नहीं बना। प्रसाद द्वारा डाली हुई ये बॉल थी। इस ओवर की 5वीं बॉल थी। आखिरी बॉल लेकर आए प्रसाद। उनके सामने खड़े हैं बल्लेबाज। फिर एक बार उठाकर खेलने की कोशिश और ये डॉट बॉल। बहुत ही अच्छा। शिवराज और प्रसाद ने जो भी 3 ओवर डाले, उन 3 ओवरों में जीत और हार के बीच का जो फासला था वो बहुत सारा कम कर दिया। कम कर दिया क्या बोले कि जीत ही अपने टीम को दे दी। अब बची है तो सिर्फ एक ही ओवर और लक्ष्य पार हो ही नहीं सकता। बहुत बड़ा लक्ष्य है और सेट पर ये टीम ये मैच गंवा चुका है और अगले बॉलर आए हैं बॉलर साहब आहे अमित। अमित का ये अगला बॉल उठाकर खेल दिया, जाएगा तो बिल्कुल छक्का ही। 6 रनों का इजाफा। हार के बीच का जो फासला था थोड़ा सा कम होता हुआ रनों का स्कोर पहुंचा 44। बाहर 3 बॉल गए हैं। 3 बॉल बाहर गए हैं। हार और जीत के बीच का सिर्फ फासला कम बचा है। फिर एक बार उठाकर खेल दिया हवा में बॉल। वहां पर फील्डर मौजूद। बॉल घूमी जा रही सीमा रेखा के पार। 4 रन। स्कोर पहुंचा 48। 48। 3 विकेट के नुकसान पर 48। फिर एक बार व्हाइट बॉल। डेड बॉल फिर बाहर। 2 बॉल में 10 रन आ चुके हैं। फिर एक बार उठाकर खोल दिया
और ये 6 रन। ये शुरुआत में ही होना चाहिए था, अब होने के बाद कोई फायदा है ही नहीं। इन बॉल बचे सिर्फ हार और जीत के बीच। अगली बॉल फिर एक बार उठाकर खेल दिया बाउंड्री लाइन की तरफ, वहां पर फील्डर मौजूद, मिलेगा तो सिर्फ एक ही रन। 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर पहुंचा 55। जी, अमित, अगला बॉल अमित का, फिर एक बार खेल दिया, कोई रन नहीं, 0 रन। और एक अच्छा शॉट, वहां पर फील्डर मौजूद, 1 रन ही मिलेगा और इसी के साथ ये ओवर समाप्त। हर्षित पर ने मैच गंवा दिया, ग्रांडवाड़ी मैच जीत गई है। 10 ओवर में 18 रन छोड़ चुके, लेकिन 18 रन भी जीत नहीं दे चुके। यही सबसे बड़ा दुख रहेगा टीम को। आखिरी ओवर में 18 रन तो आए, लेकिन जीत नहीं पाए। आताच झालेला सामना गांडवाड्याचा सेट्टलगडे या सामन्यातील सामनावीर ठरतोय गलांडवाडीचा मुक्केबाज फलंदाज प्रसाद गलांडे, त्याने आपलं अर्धशतक या खेळामध्ये पूर्ण केलेलं आहे. त्याला सामनावीरचा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात येत आहे. मुक्ताई पुरस्कार 5 चे सर्व बापू गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार त्याला प्रदान करण्यात येतो.